आज डोंगरावरती विमानतळाच्या डोंगराच्या पायथ्याशी खरं तर हे गतिमान शिंदे सरकार आहे आणि ह्या गतिमान शिंदे सरकारमध्ये आम्ही वारंवार सायन हॉस्पिटलला भेट देतो आणि जे आमचे डीन आहेत जोशी सर नक्कीच ते खूप चांगलं काम करतात आणि नेहमी आम्हाला चांगलं त्यांचं सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. सायन हॉस्पिटलमध्ये इलाज हा खूप चांगल्या प्रकारे होतो. काही लोक आम्हाला सांगत असतात एका बेडवरती 2 जण आहेत, 4 जण आहेत, पण आमचं एकच म्हणणं आहे की एका बेडवरती 4 जण आहेत की 2 जण आहेत ते तुम्ही पाहू नका, कारण इथले जे सर्व कर्मचारी वर्ग, सिस्टर, डॉक्टर जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे पेशंटला फक्त बरं कसं होईल हे बघत असतात. बाकीच्या गोष्टींकडे आपण लक्ष न देता आपला पेशंट कसा बरा होईल आणि आपला पेशंट समजूनच प्रत्येक जण हे काम करत असतो सायन हॉस्पिटलमध्ये. आजपर्यंत मी ज्या वेळेस ह्या व्हिजिट केलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने मी बोलत आहे. सायन हॉस्पिटल बेस्ट हॉस्पिटल आहे आणि नुसतं सायनचं मी नाही नाव घेऊ शकत, तर केम पण तसंच आहे, नायर आहे, शताब्दी आहे, राजेवाडी आहे. हे सर्व जी हॉस्पिटल्स आहेत महानगरपालिकेचे, खरोखर या हॉस्पिटलमध्ये खूप चांगलं सहयोग आम्हाला मिळतं आणि प्रत्येक वेळी आम्ही जो पेशंट इथे पाठवलेला आहे तो आमचा बरा होऊनच येतो आणि उगाच काहीतरी सांगत नाही. जे मार्गदर्शन आहे ते योग्य मार्गदर्शन डीन आम्हाला करत असतात. डीन बरोबर सगळे डॉक्टर, कर्मचारी वर्ग, सिस्टर सगळे जण आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आम्हाला कोऑपरेट करत असतात. नाही, सरकारी हॉस्पिटलमध्ये 100% आपला रुग्ण बरा होतो आणि जर बरा न होण्याचं कारण एकच असतं की पेशंट हा खूप शेवटच्या स्टेपला इकडे येतो, त्याच वेळेस काहीतरी दुर्घटना अशी घडत असते. काही लोकांचा विश्वास नाही बसत की सायन हॉस्पिटलमध्ये आमची ट्रीटमेंट होईल की नाही होईल, कारण त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते की एका बेडवरती 2 पेशंट. पण मी म्हणेल की एका बेडवरती 2 पेशंट का आहेत त्याचं कारण असं आहे की इथे ट्रीटमेंट चांगली मिळते. जर कुठेही एखादा गरजू आणि गरीब पेशंटला ऍडमिशन नाही मिळालं, हिंदूच्या हॉस्पिटल असेल किंवा आणखीन मोठे हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल असेल, तिथे हे पेशंट जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जो काही स्लम एरियातले आमचे पेशंट आहेत ते सायन हॉस्पिटलमध्येच येतात. मग त्यामुळे मी त्यांना सांगेल सायन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चांगली मिळते आणि माझा विश्वास आहे, तुम्हीही विश्वास ठेवा. एका बेडवरती 2 पेशंट आहे हे तुम्ही लक्षात घेऊ नका. आपल्याला ट्रीटमेंट योग्य मिळते ती महत्वाची आहे आणि इथे जीव वाचवलाच जातो. त्यामुळे आम्ही आता आमचे जे खासदार राहुल शेवाळे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने सुद्धा शिंदे साहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणार आहे की जरी इथे बेड कमी असले तरी बेडची उपलब्धता जास्तीत जास्त व्हावी. त्याचबरोबर जो स्टाफ आहे तो पण वाढवला पाहिजे, कारण तो एक स्टाफ जो असतो, एक सिस्टर जी असते तिने 100 जणांना बघायचं असतं, तिथे आपले 200 ते 300 पेशंट असतात. त्यामुळे त्यांच्यावरती कुठेतरी भार येतो. तर मी विनंती करेल आमच्या शिंदे सरकारांना, शिंदे साहेबांना सांगेल की सायन हॉस्पिटलमध्ये तेही येऊन गेलेले आहेत, तर बेड कशा प्रकारे वाढतील ह्या उद्दिष्टाने आम्ही प्रयत्न करू.